स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये. आणि आज मी माझी लाईफ दाखवणार आहे आणि आजपासूनच फर्स्ट माझा व्हिडिओ आहे हा. आजपासूनच मी स्टार्ट करत आहे आणि मला बक्षोदी करायची होती, मला काहीतरी नवीन करायचं होतं, त्यामुळे मी मराठीमध्ये ब्लॉग करत आहे. याच्या आधी माझं एक चॅनल आहे, त्याच्यात मी फक्त शॉर्ट्स टाकतो आणि कधी कधी लॉंग व्हिडिओज टाकतो. त्या कारण तुम्ही बघू शकता इथं डिस्क्रिप्शनमध्ये, नाही तर मग कुठं ना कुठं येतच असेल की माझे दुसरे चॅनलचं नाव, की माझं नाव आहे शंतनू. आणि आज मी काहीतरी बनवणार आहे, जसं की मटन. नॉनव्हेज खायची खूप इच्छा होत होती, तडतड करत होते म्हणजे तो, त्यामुळेच तर फटाफट तयार होऊन जातो आणि चलतो आपला मटन आणायला. बढियापैकी मी मटन तर घेऊन आलो आहे, सोबत मसाला. तर फटाफट आता धुवून घेऊया आणि मस्त उकडायला ठेवूया. इथे मित्रांनो, मला आहे ना गॅस वटा पूर्ण क्लीन पाहिजे असते, त्या कारणानं मला फटाफट आता हिचं आवरावं लागेल आणि त्याच्यानंतर मी बनवायला स्टार्ट करेन. आपलं मटण सोडतो पहिले बढियापैकी. मटण मला मनालायक नाही भेटलं, मनालायक नाही भेटलं कारण वेळ झाला होता की. तर मित्रांनो, आपली भाजी तयार आहे धुवून, आणि त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिले टाकणार आहे कांदे, कारण याने थोडीशी टेस्ट चांगली येईल असं माझ्या घरचे म्हणतात. आय डोंट नो असं खरं आहे की खोटं आहे. तर त्याच्यात 1 चम्मच बढिया मीठ टाकतो. आता ते नाही माहिती त्याच्या मीठ टाकण्यामुळे काय होते, मला जी माहिती आहे ते सांगतो. मीठ टाकल्यामुळे त्याच्यात जे हार्डनेस आहे थोडा येऊन जातो आणि बढियापैकी ते कुक पण होऊन जाते. आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळदनी थोडं कलर येईन मस्त. आता ते जे नॉनव्हेज आहे आपलं, ते बॉईलवाला तयार होऊन बॉईलवाला टाकून दिलेलं आहे मी. आणि मी माहिती आहे बढियापैकी मटण शिजायला टाकलं होतं, पण त्याच्या समजून नाही राहिलं आता हे शिजलं की नाही शिजलं, काय कर. आता हे पीस असं तोडून पाहावं लागेल. गरम शिजलं तर आहे आपलं मटण, जे आहे ते बॉईल होऊन तयार झालेलं आहे. तर आता फटाफट आपण काय करू, एक कांदा कापून घेऊ, कारण आपल्याला भाजी पण फोडणी द्यायची. तेलानं भाजी होते, पाण्यानं तर तर्री नाही, आपल्याला तर्री पाहिजे. आपण विदर्भाची एकदम मस्त, एकदम सणना पिरी कांदे काढून ठेवली होती. अद्रक लसूणची पेस्ट त्याला चम्मच भरवतं हात घेणं. आता त्याच्यात टाकू आपण असा मस्त पेस्ट. हे तर झालं आहे. तर याच्यात जिरं टाकू पहिले मी. आय डोंट नो काय करायला लागतं त्याच्यासमोर, जिरं टाकावंच लागेल. जिरं तर आहे नाही, आय एम सॉरी दादा, मी असंच टाकून देतो. हे पडणार रे असा. 5 मिनिटं पण नाही लागले आणि त्याच्यात बुडबुडी आलं तयार झालं. त्याच्यात सगळ्यात पहिले मी हळद टाकतो आणि त्याच्यानंतर मस्त तिखट आपण जास्त टाकू, कारण मला तर तिखट जास्तच पाहिजे. पप्पाला नाही चालत, पण आता पप्पाला खावं लागेल. आणि त्याच्यात शेंगदाणे का बुरका, कारण भाजी घट्ट आली पाहिजे मस्त. आपल्या मस्त सोडलेली आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात नॉनव्हेज टाकून देऊ फटाफट. भाजी म्हणून तयार झालेली आहे मस्त. मी ताटात पण वाढून घेतले. आता चला फटाफट टेस्ट करून बघू कशी आहे. आता बढियापैकी मी माझ्या घरी बसून खातो, तुम्ही तुमच्या घरी बसून. जर रील स्क्रोल करू बोर होत असाल ना, तर बढियापैकी काही ना काही बनवा आणि खा. जर आतापर्यंत तुम्ही माझा व्लॉग पाहिला असाल त्याच्यासाठी थँक्यू सो मच. एक नवीन व्लॉग सोबत पुढच्या वेळेला.